आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन मोहीम 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने परिभाषित केल्यानुसार महिलांवरील हिंसा म्हणजे लिंग आधारित हिंसाचाराचे कोणतेही कृत्य ज्यामुळे महिलांना शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक हानी पोहोचते किंवा त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते त्यांना स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे, ज्यात महिलांना दिल्या जाणाऱ्या धमक्या या सुद्धा समाविष्ट असतात। महिला हिंसाचार विरोधी ही मोहीम 25 नोव्हेंबर महिला हिंसाचार विरोधी दिनापासून ते 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनापर्यंत 16 दिवस राबविली जाते। 2024 च्या आंतरराष्ट्रीय दिनाचे ब्रीदवाक्य #नो एक्सक्यूज महिलांवरील हिंसाचार संपविण्यासाठी एकजूट व्हा असे आहे। हिंसाचाराच्या विरोधात 16 दिवसांच्या या मोहिमेत महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाते आणि हिंसाचाराविरुद्ध सक्रिय होण्याचे आवाहन केले जाते। मोहिमांचे उद्दिष्टे महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण आणि खरे स्वरूप याबाबत जागरूकता वाढविणे, महिला आणि मुलींवरील हिंसाचार बंद करा, महिलांवरील हिंसाचार प्रत्येक देशात आणि संस्कृतीत होतो हे हायलाइट करणे, महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखणे, महिलांवर होणारी हिंसा ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात होत आहे। महिलांवर होणारी हिंसा रोखण्यासाठी महिलांनी तर पुढाकार घ्यायलाच हवा, सोबतच पुरुषांच्या कणखर आवाजाची ही साथ हवी आहे। महिलांवर होणारे हिंसा म्हणजे मानवी हक्क पायदळी तुडवणे, त्यांचे अधिकार नाकारणे आणि हे होऊ नये म्हणूनच महिलांवर होणारे हिंसा रोखण्यासाठी सर्वांनी सक्रिय होण्याची गरज आहे। दरवर्षी सख्या संस्था सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून या आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभाग घेत असते। या वर्षी पथनाट्य सादरीकरण, दार ठोठावणे अभियान, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच हॉस्पिटल कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या सोबत जनजागृती पर चर्चासत्र, रॅली काढणे, पोस्टर्स व माहिती पत्रके वाटप करणे यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे। यासाठी संपर्क सख्य महिला मार्गदर्शन केंद्र, फोन नंबर 9890312402। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे सह मोजेस डिसूजा, वसई।